केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी वार्ताहर परिषद। बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची होणार घोषणा। देशात यंदा सुमारे 350 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा अंदाज। पाणबुडी रोधी आंद्रोथ युद्धनौका विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात भारतीय नौदलात दाखल। नियम डावलणाऱ्या औषध निर्माण कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांचे निर्देश। महाराष्ट्रातही SR-13 प्रकारच्या कफ सिरपवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी। अंतिम प्रभाग रचना संकेतस्थळावर उपलब्ध। इस्रायल आणि हमासमध्ये गाझामधल्या युद्धबंदीबाबत आज इजिप्तमध्ये होणार चर्चा। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं काल झालेल्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर 88 धावांनी मात। स्पर्धेत भारताचा सलग दुसरा विजय। आणि नवी दिल्लीत झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी। 22 पदकांची कमाई करत पदक तालिकेत भारत 10व्या स्थानी। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते।